नमस्कार मित्रांनो, मी मानसी राऊ तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आम्ही चाललेलो आहोत लोणावळ्याला आई एकविरेचं दर्शन घेण्यासाठी। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आपण जाऊया आता रेल्वे स्टेशनवर। इथून आम्ही ठाण्याला जाणार आहोत, तिथून आमची पुणे एक्सप्रेस आहे आणि आम्ही लोणावळ्याला जाणार आहोत। ठाण्याला पोहोचलेलो आहोत आम्ही आत्ताच। तिथून आता आम्ही जाणार पुणे एक्सप्रेसने। आमचा प्रवास चालू झाला आहे। भयंकर गर्दी आहे, बघू शकता तुम्ही। बसायला पण आम्हाला जागा नाही आहे। फायनली आम्ही लोणावळ्याला आता पोहोचलेलो आहोत। लोणावळा स्टेशन आहे। फायनली आम्ही एकवीर आईच्या पायथ्याशी पोहोचलो। इथून आम्हाला आता 400 पायऱ्या चढत जावं। सगळीजण खूप दमलेले आहेत। ओटी घेऊन झालेली आहे आमची इथे। फायनली आम्ही आता देवीचं दर्शन घ्यायला इथे पोहोचलेलो आहोत। तुम्ही बघू शकता। सगळीजण आम्ही इथे दर्शन घेण्यासाठी लाईनमध्ये थांबलेलो आहोत।
प्रवास शुभ हो ही आई एकविरा देवी चरणी प्रार्थना. धन्यवाद. जय एकविरा. या लोकांना भूक लागली आहे. सगळीजण आतून आमची संत्री आणली आहे ती खात आहेत. मंदिरात कौतुक नमस्कार. थोड्या वेळाने आम्ही देवीचं दर्शन करण्यासाठी पोहोचणार आहोत. आतमध्ये पण आम्हाला लाईन मध्येच उभं राहावं लागेल, त्याच्यामुळे आता टाइम लागेल परत आम्हाला दर्शन घेण्यासाठी. मंदिरात कौतुक आणण्यास आम्हाला इथे 15 राऊंड परत पूर्ण करावे लागतील. उभं राहून राहून पाय दबले आहेत सगळ्यांचे, त्याच्यामुळे सगळीजण बसली आहेत. शेवटी 3:30 वाजल्यानंतर फायनली आम्ही देवीच्या दर्शनाला पोहोचलो. वाट बघून आमचं देवीचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय रिटर्न पनवेलला घरी जाण्यासाठी.